नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला दुसरा भाग आहे आणि या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत लोक घराण्याचा इतिहास का शोधतात. अनेक कारणं असू शकतात ज्याच्यामुळे लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात, किंवा एखादी व्यक्ती अशी असते की जी वैयक्तिक संशोधन करत असते, कोणत्याही विषयामध्ये तज्ज्ञ नसते किंवा तिला इतिहास संशोधन कसं करावं हे माहीत नसतं, पण माझ्या घराण्याचा इतिहास शोधायची माझी इच्छा आहे. तर मी माझा घराण्याचा इतिहास कसा शोधला पाहिजे, कोणती कारणं मी तपासून बघितली पाहिजे जेणेकरून मला माझ्या घराण्याचा इतिहास मला स्वतःहून कोणत्याही तज्ज्ञांची मदत न करता शोधता येईल. अशा वैयक्तिक संशोधक मित्रांना आपल्या मदत करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की आपल्या सर्वांच्या मनामध्ये पण जी उत्सुकता असते की माझ्या घराण्याचा इतिहास कशामध्ये दडलेला आहे, काय मला माझ्या घराण्याच्या इतिहासामधून शोधायचं आहे. आपल्याला पण सर्वांना एक प्रकारे आपण म्हणतो की आपल्या घराण्याबद्दल गूढ वाटत असतं, थोडंसं आपल्या घराण्याबद्दल आपल्याला विस्मय वाटत असतो. नक्की मी माझ्या घराण्यामध्ये शोधायचं म्हणजे काय शोधायचं ते आपल्या लक्षात येत नाही. काही लोकांना शोधायचं माहीत असतं, पण त्यांना फक्त 2-3 गोष्टी शोधायच्या माहीत असतात, त्यांना बाकीच्या गोष्टी काय शोधायच्या पटकन कळत नाही. याचं कुठलं पुस्तकही उपलब्ध नाही की घराण्याचा इतिहास शोधायचा म्हणजे काय शोधायचं, कोणती कारणं शोधायची सांगणारं कुठलं पुस्तकही उपलब्ध नाही, सर्वसामान्यांसाठी नाहीच नाही. म्हणून हा व्हिडिओ आपण लोक घराण्याचा इतिहास का शोधतात ते आपल्याला कळावं आणि आपल्यालाही आपला इतिहास शोधता यावा, तो वैयक्तिकरित्या शोधता यावा कोणाच्या मदतीशिवाय, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आता आपण 100 कारणं पाहणार आहोत, जे 100 कारणामुळे लोक त्यांच्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. ही 100 कारणं आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तसाही फार मोठा होणार आहे. जर आपण 100 कारणांचं विश्लेषण करत बसलो तर अजून खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून आपण कोणत्याही कारणाचं विश्लेषण करणार नाही आहोत, आपण फक्त ते कारण कोणतं आहे ज्यामुळे लोक घराण्याचा इतिहास शोधतात ते कारण नंबर 1, नंबर 2 अशा पद्धतीने पाहत जाणार आहोत किंवा ऐकत जाणार आहोत. जर यातली एखादं कारण आहे जे तुम्हाला समजलं नाही किंवा एखादा मुद्दा समजला नाही किंवा या प्रकारे कशा प्रकारे घराण्याचा इतिहास शोधावे लक्षात आलं नाही, तर नेहमीप्रमाणे आपण मला केव्हाही फोन करू शकता किंवा प्रतिक्रियेमध्ये पण आपल्याला काही शंका असेल तर विचारू शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल. आजचा आपला विषय आहे लोक घराण्याचा इतिहास का शोधतात. पहिलं कारण पारिवारिक परंपरा समजून घेण्यासाठी. दुसरं कारण पूर्वजांची माहिती मिळवण्यासाठी. तिसरं कारण आपले कुटुंब कुठून आले याचा शोध घेण्यासाठी. चौथं कारण आपल्या कुटुंबाची जी वंशावळी असते ती वंशावळी फार किचकट असते, ती वंशावळी समजून घेण्यासाठी. पाचवं कारण कुटुंबातल्या ज्या कथा असतात त्या वेगवेगळ्या कथा जाणून घेण्यासाठी. सहावं कारण पारिवारिक आरोग्याचा इतिहास जाणण्यासाठी, कारण बऱ्याचदा आपल्या परिवारामध्ये किंवा घराण्यामध्ये काही अनुवंशिक रोग असू शकतात, आजार असू शकतात, त्याची जर आधीच मला माहिती कळाली तर मी त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजू शकतो. सातवं कारण कुटुंबाच्या सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे माझं कुटुंब कोणती सांस्कृतिक मूल्य मानतं, तत्व मानतं, विचार मानतं, परंपरा मानतं, त्याचा अभ्यास करण्यासाठी. आठवं कारण पूर्वजांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी. माझे जे पूर्वज होते ते कशा प्रकारचे जीवन जगत होते, त्यांचं जीवनमान कसं होतं, हालाकीचं होतं का, चांगलं होतं, आनंदी होतं का, दुःखी होतं, कर्तृत्ववान होते का, आळशी होते, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. नववं कारण कुटुंबातील ऐतिहासिक घटना शोधण्यासाठी किंवा समजण्यासाठी. बरीच घराणी ही मोठमोठी असतात, त्यांच्या पूर्वजांनी मोठमोठे युद्ध लढलेले असतात. काही घराण्यामधले पूर्वज असतात ते मोठमोठ्या पदावर असतात. काही घराण्यामध्ये कोणी मोठ्या पदावर नसेल, सैनिक नसेल, राजा नसेल, मंत्री नसेल, परंतु सर्वसामान्य शेतकरी जरी असतील तरी त्याच्या आयुष्यामध्ये काही ऐतिहासिक घटना घडलेल्या असतात. त्या ऐतिहासिक घटना समजण्यासाठी लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 10वं कारण कुटुंबामध्ये होऊन गेलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी, म्हणजे जुन्या काळामध्ये आपले जे पूर्वज होते ते पूर्वज समाजामध्ये प्रतिष्ठा पावलेले असतील तर अशा प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती भावी पिढीला व्हावी म्हणून लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 11वं कारण म्हणजे वारसा हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी. हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो कारण प्रत्येकाच्या घराण्यामध्ये काही ना काही वारसा हक्काची समस्या असतात. कधी दत्तक विधानामुळे असतात, कधी जमिनीच्या वाटपामुळे असतात, कधी विवाह संबंधांमुळे असतात. हे वारसा हक्कांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात, तर ते कसे सोडवावे, नक्की भूतकाळामध्ये घडलं काय होतं हे शोधण्यासाठी आपण काय करतो, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 12वं कारण पूर्वजांच्या यशोगाथा समजून घेण्यासाठी, म्हणजे माझ्या पूर्वजांनी जर काही अफाट पराक्रम गाजवलेला असेल तर त्यांच्या ज्या पराक्रमाच्या यशोगाथा आहेत त्या समजून घेण्यासाठी मी घराण्याचा इतिहास शोधत असतो. 13वं कारण वंश परंपरा जपण्यासाठी.
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी परंपरा, चालीरीती, रिवाज किंवा एखाद्या संप्रदायाचा आपण म्हणतो की आपण मानत असतो, एखाद्या संप्रदायाला, त्याच्या विचाराला मानत असतो. तर त्या ज्या काही त्यांचे अनुष्ठानं, उपवास असतील किंवा दुसरे पण जे काही मानवी मूल्य असतील, काही आपल्या समाजामध्ये प्रत्येक माणसाचं एक मानवी मूल्य असतं. तसं त्या कुटुंब पण कुठल्या ना कुठल्या तरी मानवी मूल्याला, सामाजिक राजकीय विचारधारणा मानत असतं. तर ह्या ज्या परंपरा आहेत, या वंश परंपरा जपण्यासाठी आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 14वं कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील कौटुंबिक गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी. असं म्हणलं जातं की गावामध्ये राहणारं प्रत्येक गाव, देशामध्ये असणारं प्रत्येक गाव वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या गावामधलं प्रत्येक घर वैशिष्ट्यपूर्ण असतं, प्रत्येक माणूस वैशिष्ट्यपूर्ण असतो. प्रत्येक घराण्याचा एखादा गुणधर्म असतो. म्हणजे एखाद्या घराण्यामध्ये शौर्याची परंपरा असते. घराण्यातला घरटी एक माणूस आपल्याला दिसतो की घोडदळामध्ये भरती झालेला आहे. प्रत्येक पिढीमध्ये घरटी 2 माणसं घोडदळामध्ये भरती झालेत. काही घराण्यामध्ये वंश परंपरेने आपण म्हणतो की लोक मंत्री असतात किंवा सरकारी पदावर असतात. काही घराण्यामध्ये लोकांचा स्वभाव असतो की थोडा रागीट असतो, काही लोकांचा स्वभाव तापट असतो, काही लोक असतात ते दयाशील असतात, काही लोक आध्यात्मिक असतात. तर हे जे माझे कौटुंबिक गुणधर्म आहेत, त्या कौटुंबिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी पण मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 15वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील लोकांनी केलेलं योगदान जाणून घेण्यासाठी. आपल्या पूर्वजांनी समाजाला काय योगदान दिलं, कोणत्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं, कलेच्या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, ते योगदान समजून घेण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 16वं कारण म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा किंवा आर्थिक स्थितीचा इतिहास जाणण्यासाठी. आपल्याला प्रत्येकाला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता असते की माझे पूर्वज होते, श्रीमंत होते का गरीब होते, राजा होते का रंक होते, समृद्धीमध्ये जीवन जगत होते का हालाकीचं जीवन जगत होते, हालाकीचे जीवन जगता जगता समृद्ध कसे झाले, समृद्ध जीवन जगत होते तरी त्यांना नंतर हालाकीच्या जीवनाचा कसा सामना करावा लागला, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. पुढचा जो 17वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबाच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी. आपण समाजामध्ये राहतो, मनुष्य समाजशील प्राणी आपण असं म्हणतो, आणि समाजामध्ये प्रत्येकाचं काही ना काही स्थान ठरलेलं असतं. ते आर्थिक त्याच्या निकषावर ठरलेलं असतं, कधी जातीपातीच्या निकषावर ठरलेलं असतं, अजून भरपूर निकषात ज्याच्यावर एखाद्या व्यक्तीचं किंवा घराचं सामाजिक स्थान किंवा दर्जा ठरतो. तर नेमकं माझ्या घराण्याचा सामाजिक दर्जा काय होता, माझं घराणं कुठल्या काळामध्ये कोणत्या सामाजिक स्थितीमध्ये जगत होतं. म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की 16व्या शतकामध्ये माझ्या पूर्वज जे होते ते मंत्री होते आणि 17व्या शतकामध्ये अचानकच रसा तळायला गेले, त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली किंवा जातीभेदाचा, असमानतेचा त्यांना सामना करावा लागतो समाजामध्ये. या सगळ्या गोष्टी काय होत्या त्याचा पण अभ्यास करण्यासाठी लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 18वं कारण म्हणजे पूर्वजांचे व्यवसाय काय होते ते समजण्यासाठी. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आलुतेदारी बलुतेदारी पद्धत होती. त्याच्यामुळे जवळजवळ आपण म्हणतो 12 बलुतेदार, 18 आलुतेदार आणि त्याच्या पुढे जाऊन पुढे 20-25 फिरस्ते लोक, हे तर एवढे व्यवसायाचे प्रकार आपल्याला माहितीच आहेत. म्हणजे 40 व्यवसाय आपण म्हणू शकतो अंदाजे. 40 ते 50 व्यवसाय आपल्याला महाराष्ट्रामध्ये असणारे माहिती आहेत. तर नेमके माझे पूर्वज काय व्यवसाय करत होते अर्थार्जनासाठी, हे पण आपल्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 19वं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील नावडती किंवा आवडती व्यक्ती कोण होती. आपल्या प्रत्येक घरामध्ये आपण बघतो की 4 मुलं असतील, त्यातलं एक आवडतं असतं, 2 नावडते असतात, एक असतं त्याच्याबद्दल कोणी विचार नाही करत. तर माझ्या घराण्यामध्ये सर्वात जास्त प्रिय व्यक्ती कोण होती आणि सर्वात जास्त व्यक्तीचा कोणत्या तिरस्कार केला गेला काही कारणाने, हे समजून पण आपल्याला घेण्यासाठी बऱ्याचदा घराण्याचा इतिहास शोधण्याची गरज पडते. आपण आपल्या इतिहासामध्ये जर मागवून बघितलं तर मानव हा नेहमी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करत असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी कुठे स्थलांतर केलं, त्याचे त्यांच्यावर काय काय परिणाम झाले, कोणत्या कारणासाठी स्थलांतर केलं, हे शोधण्यासाठी पण आपण काय करत असतो, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 21वं कारण म्हणजे कुटुंबातील धार्मिक परंपरांचा शोध घेण्यासाठी. मगाशी मी म्हणलं तसं माझं कुटुंब कोणत्या धर्माला मानतं, कोणत्या संप्रदायाला मानतं, कोणत्या विधींना मानतं. कोणी वारकरी संप्रदायामध्ये असेल, कोणी शैव असेल, कोणी वैष्णव असेल. ह्या ज्या परंपरा चालू असतात किंवा इतर धर्मामध्ये पण त्यांच्या परंपरा चालू असतात वेगवेगळ्या. तर या धार्मिक परंपरांचा शोध घेण्यासाठी पण लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 22वं कारण कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी समजण्यासाठी. आज शिक्षणाचं महत्व फार आहे आपल्याला, त्यामुळे असं वाटतं की माझे पूर्वज पण सुशिक्षित असते, विचारी असते, मोठे असतील, बुद्धिमान असतील, त्यांनी काही पुस्तकं लिहिली असतील, त्यांचं नाव असेल, तर मला पण आज मानाने मान करून जगता येऊ शकतं की मला हा समृद्ध वारसा लाभलेला आहे. म्हणूनही लोक काय करत असतात, कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी शोधण्यासाठी घराण्याचा इतिहास शोधत असतात. 23वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील जुने दस्तावेज शोधण्यासाठी. अनेक कारणाने आपल्याला काय होत असतं की जुन्या कागदपत्रांची गरज लागत असते. कधी इनामपत्र असतं, कधी जमिनीचे वाटप असतात, कधी सनद असते, कधी बक्षीसपत्र असतं. त्याच्यापासून आपलं काही ना काही अडतं. त्यामुळे अनेकदा जुने दस्तावेज शोधण्यासाठी लोक
घराण्याचा इतिहास शोधत असतात. 24वे कारण म्हणजे पूर्वजांची विशेष उपलब्धी शोधण्यासाठी. म्हणजे पूर्वजांनी माझ्या जर काही विशेष काम केलं असेल, विशेष योगदान दिलं असेल कोणत्या क्षेत्रामध्ये, त्यांनी एखादी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका समाजाच्या उद्धारासाठी किंवा हितासाठी एखाद्या क्षेत्रामध्ये गाजवलेली असेल किंवा ती भूमिका बजावलेली असेल, तर ते शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 23वे कारण म्हणजे 25वे कारण कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करण्यासाठी. आपण पाहतो की माणूस आहे, त्यातही मराठी माणूस आहे, तर तो कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारधारेकडे झोपलेलाच असतो. त्याला स्वतःची विचारधारा प्रिय असते, जी राजकीय विचारधारा असते, राजकारण प्रिय असतं. त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाची राजकीय विचारधारा काय आहे आणि तिच्याशी तर विसंगत काय मी करत नाही, हे शोधण्यासाठी पण लोक घराण्यांचा इतिहास शोधत असतात. 26वे कारण म्हणजे कुटुंबाच्या जमीन जुमल्यांचा इतिहास शोधण्यासाठी. हा सर्वात महत्वाचं कारण आहे की आपल्या प्रत्येकाला जमीन जुमल्यांची आपण म्हणू शकतो की बाधा झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. कोर्ट कचेऱ्या जमीन जुमल्यांच्या वादाने भरून पडल्यात, भाऊ बहिणींच्या सगळ्या गोष्टींच्या. ते जमीन जुमला जे आहे, ते जमीन जुमल्याचा इतिहास नेमका काय होता, किती एकर जमीन होती मला मागे माझ्या पूर्वजांना, ती टप्प्याटप्प्याने माझ्यापर्यंत येता येता तिचा इतिहास काय झाला, किती राहिली माझ्याकडे, शोधण्यामध्ये आपल्याला सर्वांनाच उत्सुकता असते. बऱ्याचदा कोर्ट कचेऱ्या होतात. त्यामुळे जमीन जुमल्याचा इतिहास जाणण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 27वा मुद्दा म्हणजे वारशाच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी. बऱ्याचदा आपले पूर्वज आपल्यासाठी अनेक घरं बांधतात. काही लोकांनी वाडे बांधलेले असतात, काही लोकांनी जमीन सोडलेली असते, काही लोकांनी इनामी वतनी जमीन सोडली असते. ती वारसा मालमत्ता माझी जी काय, ती वारसा मालमत्ता नेमकी होती किती, होती कुठं, राहिली किती, गेली कुठं, जप्त झाली का, ते शोधण्याची पण बऱ्याच लोकांना उत्सुकता असते. म्हणून लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 28वा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या मूळ गावाचा शोध घेण्यासाठी. ही एक मोठी समस्या आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मी माझ्या अनुभवाप्रमाणे, मी 20 वर्षे काम करतोय, 25% लोकांना त्यांचं मूळ गाव माहितच नाही. मूळ गावापासून त्यांची नाळ पूर्णपणे तुटली आहे. पण कधीतरी पुढे जाऊन आयुष्यामध्ये जाणून निर्माण होते की मला माझं मूळ गाव शोधलं पाहिजे. कधी मुलांच्या लग्नामध्ये समस्या निर्माण होतात, कधी स्वतःचीच ओळख लागत नाही की मी कोण आहे, नेमकं कुठून आलोय, माझं मूळ गाव कुठलंय, माझी कुळदेवता कुठली, लोकांना कळत नाही. त्यामुळे मूळ गाव शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 29वा मुद्दा आहे तो म्हणजे वंश परंपरा जिवंत ठेवण्यासाठी. प्रत्येक घराण्याच्या प्रत्येक पिढीमध्ये काही ना काही चालीरीती, वंश परंपरा, सण समारंभ साजरे करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. ते जिवंत ठेवण्यासाठी लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 30वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील परस्पर संबंधांचा इतिहास शोधण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की घराण्याचा मूळ कुठे एकच असतो, त्याच्यापासून अनेक बहीण भावंडांचे वेगळ्या शाखा निर्माण होत जातात. त्यांचा परस्परांमध्ये जो संबंध असतो तो कधी प्रेमाचा असतो, कधी रागाचा असतो, कधी हेव्या दाव्याचा असतो, कधी खून खराब्याचा देखील असतो. तर हे एकाच घराण्यातील वेगळ्या कुटुंबांचे जे परस्परांशी संबंध होते, ते संबंध कसे होते हे शोधण्यासाठी पण घराण्याचा इतिहास शोधण्याचा लोक प्रयत्न करत असतात. 31वं कारण म्हणजे पारिवारिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी. पुष्कळ वेळा काय होतं की परिवाराला कोणत्या ना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो. कधी आर्थिक असतात, कधी आपण म्हणतो की आरोग्यविषयक अडचणी असतात, कधी समाजाच्या चालीरीतींच्या प्रथा परंपरांच्या अडचणी असतात, जोडून घ्यायला अडचण येते माणसाला. अशा वेळेला या पारिवारिक अडचणी ज्या असतात त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचं मूळ काय होतं, कशा या पारिवारिक अडचणींपासून मला पिछा सोडवता येईल, या विचाराने पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 32वा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पारिवारिक संपत्तीचा शोध घेण्यासाठी. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मला खजिना भेटावा किंवा कुठे असेल काय माझ्या पूर्वजांनी ठेवलं ते माझ्याच वाट्याला यावं, दुसऱ्याच्या वाट्याला जाऊ नये. तर बऱ्याचदा जे आहे ते माझंच कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी लोक काय करत असतात, पारिवारिक संपत्तीचा शोध घेत असतात. त्याच्यासाठी त्यांना घराण्याचा इतिहास शोधणं महत्वाचं होऊन बसतं. 33वं कारण म्हणजे पूर्वजांच्या गुप्त कहाण्या उघड करण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक घराण्याचं काही ना काही गुपित असते. काही घराण्यामध्ये अनैतिक संबंध ठेवले गेलेले असतात, कधी कधी गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, कधी एखाद्या राजाशी कोणी गद्दारी केलेली असते, अजून काही भरपूर गोष्टी असू शकतात की चांगल्या गोष्टी पण दडवलेल्या असू शकतात. तर कधी कधी माणसाला असं वाटतं एखाद्या की माझ्या घराण्यातल्या गुप्त गोष्टी मला आता उघड करायच्यात, मला त्या पब्लिक करायच्यात, मला काही हायड अँड सीक ठेवायचं नाही. अशा वेळेला पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 34वा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या जीवनशैलीतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी. आपण बघतो की आज आपण धावपळीच्या जगामध्ये राहतो. दर 5 वर्षांनी आपली जीवनशैली राहण्याची बदलत असते, जीवनशैली अजून महाग होत असते. आपण त्याचा सामना करू शकत नाही. तर पिढ्यानुपिढ्या माझं जर घराणं आहे तर माझ्या घराण्याची जीवनशैली कशी होती आणि पिढ्यानुपिढ्या ती विकसित होत गेली किंवा पिढ्यानुपिढ्या खालावत गेली, याचा अभ्यास करण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 35वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील संघर्षांचा इतिहास जाणण्यासाठी. मगाशी आपण म्हटलं पारिवारिक संघर्ष म्हणजे एकाच मूळ पुरुषापासून निर्माण झालेल्या वेगळ्या शाखा आणि त्यांच्यातील संघर्ष. इथे एकच कुटुंब असतं म्हणजे एकाच मूळ पुरुषापासून अनेक शाखा निर्माण झाल्या, त्या अनेक शाखांमधल्या एका कुटुंबामधल्या
अनेक नातेवाईकांमध्ये संघर्ष असतात, एक कौटुंबिक संघर्ष असतात. हे कधी कधी हिंस्र रूप धारण करतात, कधी कधी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात घडतात. याच्यामधून आपल्याला इतिहास पहिल्यांदा लक्षात येतं ते कुटुंबाच्या संघर्ष जो होता, कुटुंबामधला संघर्ष जो होता, तो जाणून घेण्यासाठी पण लोक इतिहासाचा अभ्यास करत असतात किंवा घराण्याचा इतिहास शोधत असतात. 36वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबाचे शैक्षणिक महत्व समजण्यासाठी. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये खरोखर शिक्षणाचं महत्व होतं का, माझं कुटुंब शिक्षणाला महत्व देत होतं का, माझ्या कुटुंबामध्ये सुशिक्षित लोक होते काय, त्यांनी काही लिहून ठेवलं का कुठे काही, याचा शोध घेण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 37वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील परंपरा जपण्यासाठी. मागाशी मी म्हणलं तसं त्या वंश परंपरा झाल्या. वंश परंपरा वेगळ्या, एकाच वंशामध्ये वेगवेगळी कुटुंब असतात. त्या वेगवेगळ्या कुटुंबांच्या स्वतःच्या जगण्याची वेगळी मूल्य असू शकतात, त्यांच्या जगण्याची वेगळ्या परंपरा असू शकतात. त्यांचा वेगळ्याने अभ्यास केला जाणं गरजेचं असतं. म्हणूनही लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 38वा जो मुद्दा आहे तो म्हणजे पारिवारिक संपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की आपले पूर्वज आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडून जातात. म्हणजे पूर्वजांनी एखादं मंदिर बांधलेलं असतं, त्या मंदिराचं व्यवस्थापन कोणी करायचं. मंदिर तर भरभराटीला आलेलं आहे, भक्तगण येत असतात. आता तिथं ट्रस्ट स्थापन केला पाहिजे. त्या ट्रस्टवर ट्रस्टी कुणी असावं आणि का असावं, हे का असावं हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला घराण्याचा इतिहास शोधावा लागतो. त्याच्यामध्ये पारिवारिक संपत्तीचा वारसा नेमका कोणाकडे जातो आणि कोणी काय व्यवस्थापन करावं हे आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणून लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 39वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील एकमेकांमध्ये जे संबंध असतात, कौटुंबिक संबंध लोकांचे, त्यांच्यामध्ये गुंतागुंत असते फार. ती गुंतागुंत समजण्यासाठी लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. बऱ्याचदा मला कळतच नाही की माझ्या कुटुंबामध्ये 2 माणसं आहेत, एकमेकांशी बोलत का नाही किंवा बोलतात वेगळे वेगळे का होतात, एखादा माणूस तोंड फिरून का निघून जातो, एखाद्या गळ्यात का पडतो. आणि जुन्या काळामध्ये पण आपण म्हणतो की गुंतागुंतीचे क्लिष्ट संबंध वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये असतात, ज्याच्यामुळे साध्या साध्या गोष्टी पण अवघड होऊन बसतात. बऱ्याचदा त्याचे भयानक परिणाम येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा वारसांना भोगावे लागतात. म्हणून बरेच लोक काय करत असतात की आपल्या कुटुंबामध्ये झालेली गुंतागुंत समजून घेण्यासाठी घराण्याचा इतिहास शोधत असतात. 40वा मुद्दा म्हणजे वंश परंपरेतील महत्वाची नावं शोधण्यासाठी. बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्या घरातल्या माणसाचं नाव तेच परत असतं. म्हणजे एखाद्या घराण्यामध्ये आता समजा संत तुकाराम महाराज एका घराण्यामध्ये होऊन गेले, तर त्यांच्या घरातल्या बऱ्याच लोकांचं नाव तुकाराम असू शकतं. किंवा शिवाजी महाराज असतात, ते एखाद्या घराण्यामध्ये होऊन गेले, तर त्यांच्या कुळातल्या अनेक लोकांचं नाव शिवाजी ठेवलं जातं परत परत. आपण पाहतो की प्रत्येक पिढीमध्ये कोण नाही कोणतरी छत्रपती शिवाजी राजा आहेतच शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये. ते अशा प्रकारे काही नावं जे असतात, ती काही नावं आपल्या वंश परंपरेचं महत्व अधोरेखित करत असतात. ती नावं शोधण्यासाठी, त्यांचं वर्गीकरण करण्यासाठी पुष्कळ लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 39वं कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील स्थानिक परंपरा समजण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की एखादं कुटुंब असतं, त्याचं मूळ गाव वेगळं असतं. व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर काही निमित्ताने त्या कुटुंबाच्या घराण्याच्या अनेक शाखा वेगळ्या वेगळ्या गावामध्ये जाऊन स्थायिक होतात, त्या महाराष्ट्रभर पसरतात सर्व. तर हे कुटुंब मूळचं जिथलं असतं तिथे त्यांच्या ज्या मूळच्या कुळ परंपरा, वंश परंपरा असतात ते पालन करत असतात. पण जेव्हा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते स्थलांतर करून जातात तेव्हा तिथल्या ज्या स्थानिक परंपरा असतात, त्या स्थानिक परंपरा त्या कुटुंबाने ऍक्सेप्ट केलेल्या असतात, स्वीकारलेल्या असतात. तर त्या स्थानिक परंपरा कुठल्या स्वीकारल्या माझ्या कुटुंबाने, ते शोधण्यासाठी पण आपल्याला काय करावं लागतं, घराण्याचा इतिहास शोधावा लागतो. 42वा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजांनी केलेलं साहसी कार्य जपण्यासाठी. बऱ्याचदा आपल्या पूर्वजांनी अचाट कामं केलेली असतात. कोणी देशाटन केलं असतं, कोणी तलवार मारलेली असते, कोणी किल्ला जिंकलेला असतो, कोणी एखादा किल्ला वाचवलेला असतो, कोणी एखाद्या महत्वाच्या तहामध्ये भूमिका बजावलेली असते. तर अशी बरीच साहसी कार्य असतात जी आपल्या पूर्वजांनी केलेली असतात, ती आपल्याला जाणून घ्यावीशी वाटतं. म्हणून आपण काय करत असतो, घराण्याचा इतिहास शोधत असतो. दुसरा 43वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबातील ऐतिहासिक दस्तावेज यांचं जतन करण्यासाठी. माझ्या कुटुंबातले ऐतिहासिक दस्तावेज कोणते आहेत, ते कुठं आहेत आणि ते मला भावी पिढीला वाचण्यासाठी कसे उपलब्ध होतील, संरक्षित होतील, हे ठरवण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी पुष्कळ लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 44वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील चित्रपट किंवा फोटो संग्रहाची माहिती घेण्यासाठी. पुष्कळदा आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास समजतो, तो छायाचित्रांमधून समजतो, चित्रपटांमधून समजतो, फोटोंमधून समजतो. अशा वेळेला तो इतिहास माझ्या संग्रहामध्ये राहावा आणि भावी पिढीला त्याचं मला विश्लेषण करता यावं म्हणूनही पुष्कळ लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 45वा मुद्दा आहे ते म्हणजे कुटुंबातील मान्यवरांची ओळख पटवण्यासाठी. आपल्या कुटुंबामध्ये अनेक नामवंत व्यक्ती होऊन गेलेले असतात, मान्यवर व्यक्ती होऊन गेले असतात, पण ही व्यक्ती नेमकी माझ्याच कुटुंबातली होती का, ही व्यक्ती नेमकी माझाच पूर्वज होता का, हे ओळख पटवणं पुराव्याने गरजेचं असतं. म्हणून पुष्कळ काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 46वं कारण म्हणजे कुटुंबातील भूमिकांची विशिष्टता जाणण्यासाठी.
म्हणजे माझ्या घराण्याची एखादी भूमिका का आहे, म्हणजे एखाद्या घराण्याची भूमिका अशी असते की मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यात सहाय्य करेन, एखाद्या घराण्याची भूमिका असते की मी विजापूरच्या दरबाराला सहाय्य करेन. तर ही कुटुंबाची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका का? एक्झाम्पल म्हणून सांगितलं. तशा अनेक भूमिका असू शकतात. कोणाच्या आरोग्याविषयी, शेतीविषयी, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका असू शकतात. त्या भूमिका नेमक्या काय होत्या, त्यांचं वैशिष्ट्य काय होतं हे जाणून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 47वा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजांच्या स्मारकांचा अभ्यास करण्यासाठी. आपल्यापैकी पुष्कळ लोकांना आपल्या पूर्वजांची स्मारकं कुठं आहेत, समाध्या कुठं आहेत हेच माहीत नसतं. माहीत पडलं तरी पण आता त्या समाधीची देखभाल कशी करावी, तिचं स्मारक कसं बनवावं, तिच्यासाठी काय मला नवीन जर काही तिथे एखादं बांधकाम करायचं असेल तर त्याची रचना कशी असावी, काय लिहिलं जावं त्याच्यावर, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 50वा जो मुद्दा आहे आपण इथे म्हणू शकतो तो म्हणजे कुटुंबातील पारंपरिक सण समजण्यासाठी. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये जर काही पारंपरिक सण साजरे केले जात असतील तर ते समजण्यासाठी लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. माझ्या कुटुंबातल्या कोणी एखाद्या व्यक्तीने काही वैशिष्ट्यपूर्ण काम केलं असेल तर ते काम शोधण्यासाठी किंवा त्याची दखल घेण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. कुटुंबामध्ये जर एखाद्या कलेचा, संगीताचा म्हणतो आपण वारसा असेल, गायनाचा वारसा असेल तर त्या कलात्मक वारसा जो होता माझ्या कुटुंबाला, ती परंपरा माझी पिढ्यानपिढ्याची चालत आलेली होती. म्हणजे एखादा गायक असेल तो एखाद्या ठराविक विशिष्ट शैलीने गात असतो, कोणी कर्नाटकी शैलीमध्ये गात असतो, कोणी दुसऱ्या शैलीमध्ये गात असतो. तर ही शैली काय आहे, ही माझी परंपरा काय आहे हे समजून घेण्यासाठी लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. कधी कधी एखाद्या घरामध्ये शौर्याची परंपरा असते, एखादी व्यक्ती असते ती दांडपट्टा चालवण्यामध्ये हुशार असते, एखाद्या घराण्यामध्ये भाला चालवण्याची परंपरा असते. अशा पद्धतीने या परंपरा जाणून घेण्यासाठी लोक घराण्यांचा इतिहास शोधत असतात. 51वा मुद्दा तो आहे की घरामध्ये जर माझ्या कोणी साहित्यिक होऊन गेले असतील, म्हणजे माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले असं मी गृहीत धरतो, तर असं ज्ञानेश्वरांच्या तोडीचं कर्तृत्व माझ्या कोणी पूर्वजांनी गाजवलेलं असेल तर त्या पूर्वजाच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. त्यानंतर 12वा मुद्दा म्हणजे पूर्वजांच्या सामाजिक योगदानाचा अभ्यास करण्यासाठी. बऱ्याचदा जे पूर्वज असतात त्यांच्या समाजामध्ये त्यांनी काही योगदान दिलेलं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये त्यांनी विशेष सेवा केली आहे, जनहिताची कामं केलेली आहेत, लोकांसाठी काही ना काहीतरी आवर्जून एखादा उपक्रम राबवलेला आहे. जुन्या काळामध्ये आपण बघायचं की एखादी श्रीमंत व्यक्ती असेल तर ती लोकांना पिण्यासाठी तलाव बांधायचे, पाण्याचे कालवे काढले जायचे, झाडं लावली जायची सावलीसाठी, ह्या ज्या गोष्टी केल्या जायच्या. असं काही सामाजिक योगदानामध्ये माझ्या पूर्वजांचा हातभार लागलाय का हे पाहण्यासाठी पण लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 53वा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या धार्मिक विधींचा शोध घेण्यासाठी. आपल्या प्रत्येक घराण्याची कुलदेवता वेगळी असते, आराध्य देवता वेगळी असते, ग्रामदेवता वेगळी असते, त्यांच्या चालीरीती परंपरा वेगळ्या असतात, त्यांचे धार्मिक विधी असतात. ते धार्मिक विधी पण स्थळ काळ परिस्थितीनुसार बदलतात. त्याच्यामुळे हे जे धार्मिक विधी आहेत ते माझ्या कुटुंबाचे धार्मिक विधी व्यवस्थित समजून घेण्यासाठी पण मी काय करत असतो, माझ्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 54वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील जुने संबंध पुणे जोडण्यासाठी. ज्या वेळेला आपण आपल्या इतिहासामध्ये मागं वळून बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपल्या कुटुंबाची या घराण्याशी सोयरीक होती, आपल्या कुटुंबाची या घराण्याशी मैत्री होती, या घराण्यातील लोकांनी आपल्या घराण्याला मदत केलेली होती. त्याचे उपकार स्मरण्यासाठी किंवा त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी पण लोक काय करत असतात, स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 55वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील आपत्तींचा इतिहास जाणण्यासाठी. जर आपण जुन्या काळामध्ये बघितलं तर अनेक आपत्ती येत असत, सुलतानी आपत्ती येत असत, आसमानी आपत्ती येत असत. सुलतानी आपत्ती म्हणजे एखाद्या राजाचं सैन्य चालून आलं, माझी शेती त्याने तुडवून टाकली, किंवा माझ्याच राजाने माझ्यावर काहीतरी आळ ठेवला, मला तुरुंगामध्ये टाकलं. नैसर्गिक आपत्तीमध्ये ऊन, वारा, पाऊस अशा अनेक गोष्टी येतात, वादळ येत असते, रोगराई येत असते, माणसं मरत असत, भूकंप होत असत, भूकमरी पसरत असते मोठ्या प्रमाणामध्ये, दुष्काळ पडत असत. तर अशा आपत्तींना माझ्या कुटुंबाने कसं तोंड दिलं आणि अशा कुठल्या आपत्तीचा माझ्या कुटुंबाला सामना करावा लागला का हे जाणून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 56वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील श्रद्धास्थानांची माहिती मिळवण्यासाठी. आपल्या प्रत्येक कुटुंबाचं एक श्रद्धास्थान असतं, आपल्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते, आपण त्या ठिकाणी जाऊन आपले कुळाचार करत असतो. तर आता मला माझे कुळाचार करायचे, कधी विसरलो ते मला नव्याने चालू करायचे, त्यावेळेला माझ्या कुटुंबाची धार्मिक स्थळं कुठली होती, माझ्या कुटुंबाची श्रद्धास्थळं कुठं होती, कुठे माझे पूर्वज श्रद्धा ठेवत होते हे मला जाणून घेणं गरजेचं होऊन बसतं. अशा वेळेला लोक काय करतात, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 57 कारण म्हणजे कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेण्यासाठी. प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घराण्यामध्ये त्या घराण्याला 100, 200, 300 वर्षांचा इतिहास असेल तर त्या घराण्यामध्ये काहीतरी माणसं कर्तृत्ववान होऊनच गेलेली असतात. त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, शेतीमध्ये, सैन्यामध्ये, राजकारणामध्ये कर्तृत्व गाजवलेलं असतं. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा आढावा घेण्यासाठी माझ्या कुटुंबातल्या
मी माझ्या कुटुंबाचा इतिहास शोधत असतो. 58वा मुद्दा ते म्हणजे वंश परंपरेचे दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी. माझ्या घरामध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत, जे कुळाचार चालत आले ते कुठेतरी लिहून ठेवलेले असतील माझ्या पूर्वजांनी, ते भावी पिढीला पण मला सुरक्षित ठेवता यावेत, संरक्षित ठेवता यावेत, त्याची खात्री करता यावी. चूक आहेत का बरोबर आहेत हे पाहण्यासाठी लोक काय करत असतात, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 59वं कारण म्हणजे कुटुंबातील जुने पत्र किंवा लेखन वाचण्यासाठी. आपण पाहतो की आज आपण कॉम्प्युटरवर मेल पाठवतो, पण जुन्या काळामध्ये संपर्क साधण्याचं एकमेव साधन पत्रच होतं आणि या पत्रांमधून त्या व्यक्तीचे विचार, त्याचा दृष्टिकोन, त्या व्यक्तीची भावना हे समजत असतात आपल्याला. त्यामुळे आपल्या कुटुंबाशी संबंधित एखादं पत्र असेल किंवा आपल्या कुटुंबातले कोणीतरी पत्र लिहिलं असेल तर फारच उत्तम. असं एखादं जुनं पत्र आपल्याला सापडलं, ते वाचलं आणि त्यातून कुटुंबातल्या माझ्या त्या व्यक्तीला काय म्हणायचं होतं, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीची भूमिका काय होती हे समजून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, आपल्या कुटुंबाचा इतिहास शोधत असतात. 60वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील पूर्वजांच्या संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी. मगाशी मी म्हटलं तसं संघर्ष अनेक प्रकारचे असू शकतात. संघर्ष धार्मिक असू शकतात, जाती असू शकतात, पारंपरिक असू शकतात, सांस्कृतिक असू शकतात, लष्करी असू शकतात, राजकीय असू शकतात, आर्थिक असू शकतात. तर माझे कुटुंबातील पूर्वज आहेत, त्यांनी कुठल्या कुठल्या स्तरावर संघर्ष केला, त्यांना करावा का लागला, करायला भाग पाडलं गेलं का, हे सर्व विचार मुद्दे समजून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 61वं कारण म्हणजे आपल्या कुटुंबातील सन्माननीय पदांचे दस्तावेज शोधण्यासाठी. जे लोक आपल्या कुटुंबामध्ये आहेत, आपण म्हणतो की माझे पूर्वज जे आहेत ते पूर्वज वेगवेगळ्या पदांवर जर स्थानापन्न असतील, त्यांनी काहीतरी विशेष कर्तव्य गाजवले असेल, म्हणून राजाने त्यांना इनामदार बनवलं असेल, जागीरदार बनवलं असेल, देशमुख देसाई असतील, राजदरबारामध्ये मोठ्या सभासद अशा पदावर असतील वेगळ्या कारणासाठी, तर हे माझ्या घराण्यात कोणी असं मोठ्या सन्माननीय पदावर होतं का हे शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 62वं कारण म्हणजे पारिवारिक भांडणाचे कारण शोधण्यासाठी. कधी कधी आपण बघतो की दोन कुटुंबांमधली किंवा भावकीतल्या दोन घरांमधली जी भांडणं असतात ती 4 पिढ्या चालू असतात. 5व्या पिढीला प्रश्न पडतो की अरे चाललंय काय नेमकं, का भांडतोय आम्ही एकमेकांशी, किंवा हे कधी संपणार, याचा अंत काय, म्हणजे सुरू कुठून झालं हे शोधण्यासाठी पण लोक काय करत असतात, आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 63वं कारण म्हणजे कुटुंबातील प्रेमकथा जाणण्यासाठी. आपण ज्या जगामध्ये सध्या राहतो, बॉलिवूडच्या जगामध्ये, बॉलिवूडमध्ये कुठलाही विषय असो त्याच्यामध्ये एक प्रेमकथा जोपर्यंत घातली जात नाही आणि आपण त्याच्यामध्ये डान्स बघत नाही आणि गाणी बघत नाही तोपर्यंत आपल्याला पण चुकल्यासारखं वाटतं. एवढं या प्रेमकथाने आपलं आयुष्य व्यापलेलं आहे. तर माझ्या घराण्यामध्ये कोणी लैला मजनू सारखी एखादी प्रेमकथा झाली होती का, किंवा माझ्या घराण्यात एखादा राजा होऊन गेला त्याचं कोणाबरोबर काहीतरी अफेअर होतं का, किंवा माझ्या घराण्यामध्ये कोणीतरी एखादा महत्वाची व्यक्ती होती त्याने काहीतरी दुसऱ्या धर्मामध्ये एखादी स्त्री बरोबर ते सगळे संबंध असेल, माझ्या घरात एखादी स्त्री असेल तिने दुसऱ्या एखाद्या पुरुषावर प्रेम केलं असेल आणि त्याचं लोक नाव काढत असेल आज पण, की त्यांच्या प्रेमकथेचं लोक आज पण नाव काढत असतील, त्यांची प्रेमकथा लोक लक्षात ठेवत असतील वेगवेगळ्या कारणाने. अशा काही प्रेमकथा जाणून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 64वं कारण आहे ते म्हणजे वंशवृक्ष तयार करण्यासाठी. हे तर ऑब्व्हियस कारण आहे की मी माझ्या कुटुंबाचा इतिहास समजून घेतो, घराण्याचा इतिहास समजून घेतो, कारण मला माझ्या घराण्याची वंशावळी बनवायची असते. ती वंशावळी बनवण्यासाठी लोकांना घराण्याचा इतिहास समजून घेणं गरजेचं असतं. 65वा मुद्दा म्हणजे पूर्वजांच्या विशिष्ट स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी. आपण असं म्हणतो की एखाद्या घराणं असतं, त्या घराणं हट्टी असतं, म्हणजे लढायला उभे राहिले तर हट्ट्यानं उभे राहतील, एक पाय मागे सरकणार नाही, 100च्या 100 माणसं मारली जातील पण कोणी पळून जाणार नाही. हे काय, माझ्या पूर्वजांचं वैशिष्ट्य, त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य. ते कोणाच्या घरामधले पूर्वज भित्रे असतील, कोणाचे पूर्वज गद्दार असतील, कोणाचे पूर्वज शूरवीर असतील, कोणाचे पूर्वज हिशोबी असतील, कोणाचे पूर्वज कंजूस असतील. तर हे आपल्या घराण्यातील पूर्वजांचा नेमका स्वभाव काय होता हे समजून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, की आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 66वं कारण म्हणजे कुटुंबातील पुराण कथा जाणण्यासाठी. आता पुराण कथा याचा अर्थ काय होतो, की पुराणामध्ये लिहून ठेवलेल्या कथा, ज्या पुराणामध्ये कथा लिहिल्या त्या धर्मसंबंधी लिहिलेल्या आहेत, परंतु आपल्या कुटुंबाचे पण करीने लिहिलेले असतात, आपल्या कुटुंबाच्या वेगळ्या हकीकती लिहिलेल्या असतात. तर ह्या आपल्या कुटुंबाच्या हकीकती ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी, किंवा क्वचित प्रसंगी माझ्या कुटुंबाचा कुठे संदर्भ एखाद्या पौराणिक गोष्टीशी लागत असेल तर तो संदर्भ जाणून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 67वं कारण म्हणजे कुटुंबाच्या अन्न संस्कृतीचा शोध घेण्यासाठी. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो किंवा मला पण लोक विचारतात, बऱ्याच इतिहासकारांना लोक प्रश्न विचारतात की शिवाजी महाराज त्यावेळेला काय खात होते, किंवा शिवाजी महाराजांच्या आहारामध्ये त्यावेळेला कुठल्या गोष्टींचा समावेश होता. तसंच माझे पूर्वज पण काय जेवण करत होते, माझ्या पूर्वजांच्या जेवणामध्ये आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा संबंध होता, ते वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 68वं कारण म्हणजे कुटुंबातील अंधश्रद्धांचा अभ्यास करण्यासाठी. माणूस म्हटलं की तो श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या हिंदोळ्यावर फिरत असतो. नेहमी म्हणतो मी, डॉक्टर दाभोळकर म्हणतात की माणसाची श्रद्धा विवेकाचं कुंपण पार करून गेली की ती अंधश्रद्धा होती.
मग माझे पूर्वज होते ते श्रद्धावान होते का अंधश्रद्धाळू होते हे पण मला कधी कधी शोधायचं असतं. त्याच्यासाठी पण लोक काय करतात, स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 69वं कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आज आपल्याकडे एअरपोर्ट आहे, विमान आहे, आज आपल्याकडे पासपोर्ट व्हिसा आहे म्हणून आपण परदेशामध्ये प्रवास करतो. तसं नव्हतं. जुन्या काळामध्ये पण लोक परदेशामध्ये जात असत. कोणी शिक्षणाच्या उद्देशाने जात असे, कोणी राजाला राजदूत म्हणून पाठवलं म्हणून जात असे, कोणी कुठल्या राजकार्यासाठी गेला तिकडे स्थायी झालं, असं होत असेल. तर माझ्या कुटुंबाचं माझं मूळ गाव सोडून बाहेरच्या कुठे जर काही धागादोरा जुळतोय का, तो बाहेर कुठे जाऊन स्थायिक झाले का, मग ते देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, परदेशामध्ये असेल, याचा शोध घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, कुटुंबाचा इतिहास शोधत असतात. 70वं कारण असं आहे की आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या काही ना काहीतरी रोचक घटना घडलेल्या असतात. म्हणजे काही ना काहीतरी इंटरेस्टिंग असतं, सांगण्यासारखं असतं की अरे माझ्या कुटुंबामध्ये ही गोष्ट घडली, माझ्या कुटुंबातल्या माणसाने हे केलं. कोणी बंड केलेलं असतं इंग्रजांच्या विरोधामध्ये, कोणी बंड एखाद्या सावकाराच्या विरोधामध्ये केलेला असतं, कोणी एखाद्या स्त्रीच्या रक्षणासाठी पवित्रा घेतलेला असतो, कोणी माणूस धर्मासाठी शहीद झालेला असतो, कोणी एखाद्या अवघड पोरं सोडवलेलं असतं. ह्या अशा प्रकारच्या रोचक घटना ज्या आपल्याला याच्यामध्ये घडलेल्या असतात कुटुंबामध्ये, त्या रोचक कहाण्या इतरांना सांगण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 71वं कारण आहे ते म्हणजे पारिवारिक नामांकित नावे शोधण्यासाठी. माझ्या परिवारामधली नामांकित नावं कुठली आहेत ते मला माहित असलं पाहिजे. जर आपण सरदार घराणे पाहिले, सरदार घराण्यामध्ये आपण बघतो की पहिल्या कुळपुरुषाचं नावे परत परत दिलं जातं. प्रत्येक पुरुषा त्या कुळपुरुषा इतकंच कर्तृत्वान निपसेल असं नाही, परंतु काही नावं जे असतात त्या नावांना वैशिष्ट्य प्राप्त झालेलं असतं त्यांच्या शौर्यामुळे. तर अशी माझी पारिवारिक नामांकित नावं नेमकी कोणती आहेत, त्यातलं एखादं नाव मला माझ्या मुलाला ठेवायचं असतं किंवा मुलीला ठेवायचं असतं, म्हणून पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 72वं कारण आहे पूर्वजांचं साहित्यिक योगदान जाणण्यासाठी. मागे आपण म्हणलो तसं माझ्या पूर्वजांनी काही पुस्तकं लिहिली आहेत का, लिहिली असतील तर कोणती, हे समजून घेण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 73वं कारण म्हणजे कुटुंबाच्या संबंधीच्या कडवट इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी. बऱ्याचदा जो इतिहास असतो आपल्या घराण्याचा तो गोड असतो, तो भाग्यशाली असतो, तो कर्तृत्ववान किंवा यशोगाथेचा इतिहास असतो असं नसतं. बऱ्याचदा आपल्या कुटुंबाचा इतिहास हा नकारात्मक असतो. त्याच्यामध्ये अनेक कडवट घटना घडलेल्या असतात, कडवट अनुभव आलेले असतात. आपल्या पूर्वजांनी या गोष्टी केल्या, पचवणं आपल्याला पण जर जातं मागे. किंवा आपण बऱ्याचदा काय होतं की एखादी व्यक्ती पेंढारी असते, तर पेंढाऱ्याने जाळपोळ लाटपूट लुटालूट केलेली पेंढारी क्रूर होते त्या गोष्टी करण्यासाठी. इतिहासामध्ये त्यांची ओळखच तशी. मग एखादी व्यक्ती आज पेंढारी असेल तर तिला वाईट वाटायला लागतं की मला हा वारसा सांगावा लागतो. बाकी लोक शौर्याचा वारसा सांगतात, मला पूर्वजांचा हा वारसा सांगावा लागतो. कडवट इतिहास असतो. ते अशा प्रकारे हा कडवट इतिहास माझ्या समाजाचा काय आहे का, माझ्या घराण्याचा काय आहे का, हे शोधण्यासाठी पण कित्येक लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 74वं कारण म्हणजे कुटुंबाच्या महत्वाच्या जागांची माहिती मिळवण्यासाठी. म्हणजे माझ्या कुटुंबाला कुठल्या जागेचं महत्व आहे, माझे पूर्व स्थलांतर होता होता कुठे गेले, मूळचे कुठले होते, पहिल्यांदा स्थलांतर कुठे झालं त्यांचं, दुसऱ्यांदा स्थलांतर कुठे झाले, कुठे त्यांनी जमीन घेतली, कुठे त्यांनी झाडं लावली, कुठे त्यांनी मंदिरं उभारली, कुठे कोणी धर्मशाळा बांधली. तर हे काय आहे की कुटुंबाच्या महत्वाच्या जागा आहेत. कुठे माझी मोठ्या प्रमाणात शेती आहे, कुठे माझी कुलदैवतेचं छोटंसं मंदिर आहे. या जागांची माहिती मिळवण्यासाठी पण लोक आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतात. 75वं कारण म्हणजे पूर्वजांचं धार्मिक योगदान जाणून घेण्यासाठी. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझे पूर्वज धार्मिक असते तर बरं झालं असतं किंवा असावे, त्यांनी काहीतरी धर्मासाठी योगदान दिलेलं असावं, ते शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 76वं कारण म्हणजे कुटुंबातील स्थानिक प्रतिष्ठा समजण्यासाठी. माझं जे पूर्वज होते किंवा माझं जे घराणं होतं ते समाजामध्ये किती प्रतिष्ठित होतं हे आपल्याला प्रत्येकाला जाणून घेण्याची जिज्ञासा असते, म्हणूनही लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 77वं कारण म्हणजे पूर्वजांच्या प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी. आता जे आपण म्हणलं की स्थलांतर हा मानवी स्वभावाचा भाग आहे, किंवा स्थलांतर हा मानवी इतिहासाचा भाग आहे. वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या काळामध्ये स्थलांतर करावं लागतं. तर माझे जे पूर्वज आहेत ते माझ्या पूर्वजांनी कुठे कुठे प्रवास केला, कुठल्या कारणाने केला, मनापासून केला का मजबुरीने केला, त्याच्यामुळे त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला, हे जाणण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 78वं कारण म्हणजे कुटुंबाच्या व्यवसायांचा इतिहास जाणण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की माझे कुटुंबीय असतात ते काही ना काहीतरी व्यवसाय करत असतात. मागाशीच आपण म्हणलं किंवा मला वाटतं पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं किमान 50 व्यवसाय तरी आपल्याला महाराष्ट्रातली माहिती आहेत की जे वंश परंपरागत होते, असू शकतात किंवा आहे. तर माझे कुटुंबीय कुठला व्यवसाय करत होते ते शोधण्यासाठी पण मला काय करावं लागतं की माझ्या कुटुंबाचा इतिहास शोधावा लागतो. तो कोणता व्यवसाय होता, ते व्यवसाय कशा प्रकारे चालत होता, किती वर्ष त्यांनी केला, का बंद केला, कधी त्या व्यवसायामध्ये त्यांचं भलं झालं का, हे शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 79वं कारण ते म्हणजे पूर्वजांचे नातेसंबंध शोधण्यासाठी. आपल्या पूर्वजांचे नातेसंबंध कुठे असतील आपण सांगू शकत नाही. आपल्याला आपली वंशावळ धड 4 पिढ्या मागे बनवता येत नाही. 4 पिढ्यानंतर आपण काल्पनिक नावं टाकायला लागतो.
तर माझे जे पूर्वज होते त्यांचे सगळे सोयरे कोण होते, त्यांच्या सोयरीकी कुठे कुठे होत्या, त्यांचे नातेवाईक कोणते होते, त्यांनी कुठल्या घराण्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले होते, ते बरोबरीचे होते का नव्हते, या सगळ्या विषयांचा शोध घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 80व कारण ते म्हणजे कुटुंबातील जुन्या प्रथांचा अभ्यास करण्यासाठी. ज्या माझ्या कुटुंबातल्या पुरातन प्रथा आहेत, ज्या 1000 वर्षापूर्वीच्या आहेत, 700-800 वर्षाच्या पूर्वीच्या आहेत, अशा प्रथांचा अभ्यास करण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 81वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील तंत्रज्ञानाच्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे माझे जे पूर्वज होते ते माझे पूर्वज प्रगतिशील विचाराचे होते का, ते नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारत होते का, नवीन तंत्रज्ञान बनवण्यामध्ये, घडवण्यामध्ये, वापरण्यामध्ये त्यांचं काही योगदान होतं का, हे पण आपल्यासाठी उत्सुकतेचे मुद्दे असतात. म्हणून आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 82व कारण म्हणजे कुटुंबातील कला व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी. मग आपण म्हणलं तसं माझ्या कुटुंबामध्ये कोणी कलाकार होता का, माझ्या कुटुंबाने काही सांस्कृतिक क्रांती केली का, चळवळ केली का, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. म्हणून आपण आपल्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. तर 80व कारण ते म्हणजे कुटुंबाच्या जीवनशैलीमध्ये झालेले बदल समजण्यासाठी. मग आपण म्हणून जीवनशैली कुठली होती, ती वर खाली होत होती का, तो वेगळा म्हणतो. आता माझी जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये बदल का होतात, माझ्या इच्छेने होत आहेत का मला मजबुरीने करावे लागतात ते बदल, आणि जीवनशैलीमध्ये झालेले बदल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 84व कारण ते म्हणजे कुटुंबातील ऐतिहासिक घटना शोधण्यासाठी. मला माझ्या कुटुंबाला ऐतिहासिक सिद्ध करायचं असतं किंवा माझं घराणे किती जुनं आहे हे मला सिद्ध करायचं असतं. माझ्या घराणं ऐतिहासिक काळापासून अस्तित्वामध्ये आहे, माझ्या घराला 100-200 वर्षाचा वारसा आहे हे मला सिद्ध करायचं असतं. त्यामुळे एखाद्या ऐतिहासिक घटनेमध्ये माझे पूर्वज सहभागी असतील का, किंवा असतील तर बरं होईल, म्हणजे मला ती घटना सांगता येईल. नसतील तर का नसतील, कुठल्याच ऐतिहासिक घटनेमध्ये माझे पूर्वज कसे सहभागी नाहीत हे प्रश्न आपल्याला पडत असतात. म्हणून लोक एखादी ऐतिहासिक घटना असतात ती शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या घराण्याचा संबंध त्या ऐतिहासिक घटनेशी जोडता येईल का नाही हे तपासण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनही बऱ्याचदा काय होतं की घराण्याचा इतिहास शोधण्याचा लोक प्रयत्न करतात. 85वा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऐतिहासिक बदल समजण्यासाठी. म्हणजे माझ्या वंश परंपरेमध्ये आपल्याला दिसतं की माझी वंश परंपरेमध्ये काही माझे पूर्वज होते, एका ठिकाणी दुसरीकडे राहत होते, नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाले. त्यांनी मागच्या प्रथा परंपरा सोडून दिल्या, तर जुन्या प्रथा परंपरांचा स्वीकार केला. कदाचित काही लोकांचे पूर्वज असतात ते वेगवेगळ्या पंथाचा स्वीकार करतात. कोणी महानुभाव पंथाचा स्वीकार करतात, कोणी आपण म्हणतो की लिंगायत पंथाचा स्वीकार करतात, बसवेश्वर स्वामी आहेत त्यांचं. मग हे जे माझ्या वंश परंपरेमध्ये जे ऐतिहासिक बदल झाले हे बदल शोधण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 86वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील वैयक्तिक कथा शोधण्यासाठी. आपण असं म्हणतो की कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्येच एक कुटुंब आहे, ती स्वतःचं एक जग आहे स्वतःमध्येच. हे वैयक्तिक जे प्रत्येकाचं वेगळेपण आहे, वैयक्तिक प्रत्येकाचा वेगळा वेगळा दृष्टिकोन आहे, तो शोधण्यासाठी पण लोक काय करत असतात की घराण्याचा इतिहास शोधण्याची तयारी करत असतात किंवा प्रयत्न करत असतात. 87व कारण ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि आपल्या जिव्हाळ्याचं पण आहे, ते म्हणजे कुटुंबातील धर्मांतरांचा इतिहास जाणण्यासाठी. बऱ्याचदा काय झालेलं असतं की कित्येक लोकांनी सक्तीने किंवा मनमर्जीने पण धर्मांतर केलेले असतं. त्यावेळेला तो प्रश्न तेवढा मुद्दा मोठा नसतो, पण आता तो मोठा मुद्दा होतो. आत्ताच्या पिढीला जाणून घेण्यामध्ये स्वारस्य असते की जुन्या काळामध्ये नेमकं झालं काय, का माझ्या कुटुंबातल्या लोकांनी धर्मांतर केलं, ते शोधण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 88व कारण म्हणजे पूर्वजांच्या जमीनदारांचा शोध घेण्यासाठी. म्हणजे मी आहे ते समजा मी कुळ आहे, आता सध्याच्या घडीला मी कोणाची दुसऱ्याची जमीन कसतोय, तर मी कोणाच्या जमिनीवर कसतोय, कोण जमीनदार होता ते शोधण्यासाठी, आणि माझे हक्क काय, तेव्हा काय होते, माझ्या पूर्वजांना हक्क, आता मला काय हक्क आहेत, मी जी जमीन कसतोय ते, आणि माझ्या पूर्वजांचा जो जमीनदार होता ज्याच्यावरती माझे कुळ राहत होते ते जमीनदार कोण होते हे शोधण्यासाठी पण लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 89वा मुद्दा तो म्हणजे वेगवेगळ्या ज्या कौटुंबिक परंपरा आणि रीतिरिवाज आपल्या घराण्यामध्ये चालत आलेले असतात, ते मध्ये दरवर्षी काही ना काही बदल होत असतात, प्रत्येक पिढीमध्ये काही ना काही बदल होत असतात. ते पिढी दर पिढी गणित कौटुंबिक परंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये जे बदल होतात ते बदल शोधण्यासाठी पण काही लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. कारण आता आपण जे रीतिरिवाज करत असतो ते रीतिरिवाज खरोखर पुरातन आहेत का नाहीत, आपल्या पूर्वजांना धरून आहेत का नाहीत, आपल्या कुलदेवताला धरून आहेत का नाहीत, या शंका लोकांच्या मनात असतात. म्हणून लोक कुटुंबातील परंपरा आणि रीतिरिवाजांचा अभ्यास करण्यासाठी घराण्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतात. 90वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील प्रतिष्ठित संस्था समजण्यासाठी. बऱ्याचदा काय केलं असतं की आपले पूर्वज जे असतात त्यांनी वेगळ्या वेगळ्या संस्थांची स्थापना केलेली असते, वेगवेगळ्या संस्थांमध्ये योगदान दिलेलं असतं, वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा संबंध आलेला असतो. तर अशा काही प्रतिष्ठित संस्था ज्याच्याशी आपले पूर्वज जोडले होते का नव्हते हे तपासून पाहण्यासाठी पण लोक काय करतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात.
90वा मुद्दा आहे तो म्हणजे 91वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा अभ्यास करायचा आहे. माझे जे पूर्वज आहेत त्यांनी काही सामाजिक कार्य केले का, समाजासाठी काही केले का, कुठे अन्नछत्र घातले, कुठे पाण्याची सोय केली, कुठे डोक्यावर सावली पडावी म्हणून झाडं लावलेली आहेत, कुठे लोकांना अन्नदान केलेलं आहे, कुठे एखादा आर्थिक संकट सापडला असेल त्याला मदत केलेली आहे, औषध उपचाराचा खर्च केलेला आहे. तर ह्या अशा ज्या काही सामाजिक कार्य आपले पूर्वजांनी केलं असेल तर त्याची माहिती जाणून घेण्यासाठी लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 92वा मुद्दा आहे तो म्हणजे पूर्वजांचं सैनिकी योगदान जाणण्यासाठी. बऱ्याचदा काय होतं की आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बऱ्याचदा काय झालेलं असतं की प्रत्येक माणसाचं लष्करीकरण झालं होतं, प्रत्येक घराचं लष्करीकरण झालं होतं. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असता तुम्हाला लढणं भाग होतं महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येकाच्या पूर्वजांचं काही ना काहीतरी सैनिकी योगदान आहेच. फक्त समस्या ही आहे की काही ठिकाणी ते आपल्याला पुरावे सापडतात, काही ठिकाणी शोधावे लागतात. तर ते शोधण्यासाठी, माझ्या पूर्वजांचं सैनिकी योगदान शोधण्यासाठी मी काय करत असतो, माझ्या घराण्याचा इतिहास शोधत असतो. 93वं कारण ते म्हणजे कुटुंबातील विशिष्ट सांस्कृतिक घटक समजण्यासाठी. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचं काही ना काही सांस्कृतिक वैशिष्ट्य. उदाहरणार्थ माझ्या कुटुंबाचा एक वेगळा रंग आहे, माझ्या कुटुंबाचं एक वेगळं शस्त्र आहे, माझ्या कुटुंबाचा एक वेगळा ध्वज आहे. हे जे आपलं सांस्कृतिक महत्व आहे, हे सांस्कृतिक महत्व जाणून घेण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 94वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबाच्या भाषा परंपरेचा अभ्यास करण्यासाठी. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलतो, पण प्रत्येक माणसाचा मराठी बोलण्याचा जो डायलेक्ट आहे, उच्चार आहे, तो वेगळा वेगळा आहे, लय वेगळी वेगळी. मराठी बोलण्याची आपण ढब वेगळी वेगळी. जर आपण म्हणतो की 12 महिन्यावर मराठी भाषा बदलते, तर अशा रीतीने माझ्या कुटुंब कुठल्या भाषेमध्ये बोलत होतं. बऱ्याचदा काय होतं की आपण बघतो की मूळची भाषा काहीतरी वेगळीच असते, नंतर ती ज्या ठिकाणी जाऊन स्थायिक होतात तिथली भाषा उचलतात आणि त्यांची मूळची भाषा लोप पावलेली असते. ती मूळची भाषा लोप पावल्यामुळे की त्या भाषेचा काही अभ्यास करणारा सांगणारा कोणी न राहिल्यामुळे त्या भाषेतलं साहित्य, घराण्याबद्दल माहिती देणारे महत्वाचे पुरावे पण नष्ट होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे माझ्या घराण्यामधले माझे लोक कुठली भाषा वापरत होते, त्या भाषेचा परंपरेचा अभ्यास लोक करतात. त्याचं कारण ती भाषा जिवंत राहावी, जेणेकरून मला मागचे पुरावे सापडतील. तर हे सर्व करण्यासाठी माझ्या घराणं नेमकं होतं काय, ते घराण्याचा इतिहास काय होतं हे शोधणं गरजेचं आहे. म्हणून लोक घराण्याच्या इतिहासाचा अभ्यास करत असतात. 95वं कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील धार्मिक परंपरा सुरक्षित राखण्यासाठी. म्हणजे मागे जे चालू आहे ते इथून पुढे पण चालू राहावं, मुलाबाळांनी पण ते चालू ठेवावं, म्हणून लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 96वं कारण ते म्हणजे धार्मिक संपत्तीचा इतिहास जाणून घेण्यासाठी. धार्मिक संपत्ती काय, धार्मिक संपत्ती दोन प्रकारची. एक माझी संपत्ती जी आहे वैयक्तिक, पण ती धार्मिक कारणासाठी मी वापरतोय, तिला धार्मिक संपत्ती म्हणतात. किंवा मी देवळाला, मंदिराला, एखाद्या धार्मिक स्थळाला, मठाला एखादी देणगी दिलेली, ती धार्मिक संपत्ती झाली. पण ती जी धार्मिक संपत्ती आहे त्या कुटुंबाच्या धार्मिक संपत्तीचा आढावा घेण्यासाठी लोक काय करत असतात, एवढं माझ्या कुटुंबियांनी या ट्रस्टला दान दिलेलं आहे, या मठाला दान दिलेलं आहे, या देवळाला दान दिलेलं आहे, त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी लोक कुटुंबाचा इतिहास शोधत असतात. 97वं कारण आहे ते म्हणजे कुटुंबाच्या पिढ्यातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी. प्रत्येक पिढीमध्ये कुटुंबामध्ये बदल होत असतात. घराणं तेच राहतं, घराण्याचं नाव तेच राहतं, वैशिष्ट्य गुणधर्म तेच राहतं, पण जगण्याच्या पद्धती बदलतात. ते कुटुंबाच्या प्रत्येक पिढ्यातील बदलांचा जो मानसिक बदल आहे, भावनिक बदल आहेत, शारीरिक बदल आहेत, आर्थिक बदल आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी पण लोक घराण्याचा इतिहास शोधत असतात. 98वं कारण आहे ते म्हणजे वंशाच्या मान्यवरांची माहिती मिळवण्यासाठी. मगाशी मी जसं म्हणलं होतं की माझ्या घराण्यामध्ये जर कोणी मान्यवर व्यक्ती होऊन गेले असतील, प्रतिष्ठित व्यक्ती होऊन गेले असतील, एकाच क्षेत्रामध्ये मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या असतील. उदाहरणार्थ आपण बघतो की माझे पंजोबा डॉक्टर, आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर, मी डॉक्टर, माझे पंजोबा लष्करामध्ये, आजोबा लष्करामध्ये, वडील लष्करामध्ये, मी पण मला लष्करामध्ये जायचंय. तर अशा वेळेला ही जी काही माझी कुटुंबातली मान्यवर लोक असतील, ज्या परंपरेमध्ये मी राहतो, जी माझ्या कुटुंबाची परंपरा मी मानतो, त्या परंपरेचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी, त्या परंपरेमधल्या नावाजलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी मी काय करत असतो, आपल्याकडे इतिहास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. 99वा मुद्दा म्हणजे कुटुंबातील उद्यमशीलतेचा इतिहास जाणून घेण्यासाठी. म्हणजे माझे कुटुंबीय होते ते उद्योगी होते का, त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक होता का, त्यांनी काही व्यवसाय केला होता का, तो यशस्वी झाला का, मराठी माणसाचा व्यवसाय म्हणजे आत भट्ट्याचा धंदा असा माझ्या पूर्वांच्या बाबतीत पण काही घडलं, हे जाणून घेण्यासाठी लोक काय करत असतात, घराण्याचा इतिहास शोधत असतात. 100वा आणि शेवटचा मुद्दा किंवा कारण हे आहे घराण्याचा इतिहास शोधण्याचा, ते म्हणजे कुटुंबातील नातेसंबंधांचे बदल जाणून घेण्यासाठी. पुष्कळ वेळा काय होतं की कुटुंबामध्ये अनेक नातेसंबंध असतात, त्या नातेसंबंधामध्ये कधी प्रेमाचं नातं असतं, कधी रागाचं असतं, कधी वैराचं असतं, त्याच्यामधून वेगवेगळे सुरागणी भडकतात. ते कुटुंबामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये कोणते कोणते नातेसंबंध होते, त्यांचे अर्थ काय होते, त्यांची व्यापकता किती होती, हे समजून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काळानुरूप कसे बदल होत गेले. म्हणजे पहिला माझा मूळ पुरुष, तिथून आलेल्या पुढच्या पिढ्या, त्यांचे एकमेकांचे असणारे संबंध, त्याच्यानंतर पुढचा आलेली पिढी, त्यांचे एकमेकांचे असलेले संबंध,
हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण काय करत असतो, घराण्यांचा इतिहास शोधत असतो. तर ही झाली घराण्यांचा इतिहास शोधण्यासाठी लागणारी किंवा गरजेची असणारी 100 कारणं. त्यातली काही कारणं तुम्हाला माहीत नसतील, काही कारणं माहीत असतील. जर एखाद्या कारणाबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर मला विचारा. एखादं नवीन कारण पण तुम्हाला माहीत असेल की या घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी लोक या कारणाने पण प्रयत्न करतात, ते कारण आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा. हा आत्ताचा व्हिडिओ आपण बनवला तो आपल्याला कसा वाटला ते मला आवर्जून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या चॅनेलचा उद्देश आपल्याला पटत असेल किंवा आवडत असेल की आपण जे निरपेक्षपणे ज्ञानदानाचं कार्य करतोय किंवा समाजाचा इतिहास, घराण्याचा इतिहास पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय, समाजाला सुशिक्षित करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कोणतीही व्यक्ती स्वतःच्या घराण्याचा इतिहास शोधू शकेल. या गोष्टीबद्दल जर आपल्याला आस्था वाटत असेल तर आपल्या चॅनेलला मदत करण्यासाठी मेंबरशिप घ्या, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करा. शक्य असेल तर आपण गुगल पेच्या माध्यमातून पण मदत करू शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.